गंमत शब्दांची. लेखन वर्षा चौगुले. श्रोतेहो नमस्कार. आजचा शब्द आहे खण. मनू, हा बघ, मी तुला फ्रॉक शिवण्यासाठी छान खण आणलाय, असं आजीनं सांगताच टीव्हीतल्या कार्टून्स मध्ये रमलेली मनू पळतच बाहेर आली. बघू बघू, छान आहे, पण आजी याचा तर ब्लाऊज म्हणजे काय ती चोळी शिवतात ना? मनूनं खण बघून विचारलं. अगं हो, पूर्वी सगळ्या वयस्कर स्त्रिया याचाच ब्लाऊज शिवायच्या, पण या अशा प्रकारच्या कापडाला खण म्हणतात, म्हणून मग खणाची चोळी म्हणत असत त्यावेळी. पण आता असं काही राहिलं नाही. लहानांपासून मोठ्यांपर्यंत खणाची फॅशन आहे सध्या, आणि याचा फ्रॉक तर तुला छानच दिसेल. अच्छा, तू म्हणतेस तर शिवूया ना आपण. मनू खण अंगाला लावून आरशात बघत म्हणाली. संध्याकाळी जाऊ आपण फ्रॉक शिवायला टाकायला. तोपर्यंत कपाटाच्या खणात हा खण ठेवून ये. बोलत बोलत आजीनं गुगली टाकली. काय? खणात खण ठेवून येऊ? आजी, मला समजेल असं बोल ग. अगं, इथे कपाटाचा खण म्हणजे कपाटाचा कप्पा, खणाचा हा दुसरा अर्थ. तसा तर मग टेबलालाही खण असतो आजी. हो बरोबर. याशिवाय आपल्या घराला बघ, या तुळया दिसतायत ना? आजी तुळयांकडे बोट दाखवत म्हणाली. या दोन तुळयांमधील जे अंतर आहे ना, त्यालाही खण म्हणतात. हे मी कधीतरी आजोबांच्या बोलण्यातनं ऐकलंय बरं का. ऐकलं असशील, पण हे जे अंतर असतं ते 5-6 फुटांपर्यंतच असतं. हे कदाचित तुला माहित नसेल. हो, हे माहित नव्हतं मला. आणि आणखी माहितीये का मनू? इमारतीच्या एका भागालाही खण म्हणतात, म्हणजे पुढच्या बाजूला पुढचा खण, वरच्या मजल्यावरचा वरचा खण, असं. अच्छा, पण मग यावरून कोणत्या खोलीविषयी बोलतोय हे कसं ओळखायचं? ओळखायचं अगं, तेव्हा काय आतासारखी हॉल, बेडरूम, किचन वगैरे अशी नावं नव्हती. हे शब्द तेव्हा अगदी सर्रास बोलण्यात असायचे. तेही आहेच आज्जुडी. आता मात्र माझ्या डोक्याच्या खणात हा खण पक्का बसलाय. आजीनं तिच्यासाठी आणलेला खण कपाटाच्या खणात ठेवत मनू म्हणाली. गंमत शब्दांची. लेखन वर्षा चौगुले. वाचन ऐश्वर्या बेहरे.